तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपला हाँगकाँगमधला चौथा दिवस आहे आणि एवढे दिवस आपण हाँगकाँगमधल्या भारी भारी गोष्टी बघितल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघितल्या, पण आज मी तुम्हाला हाँगकाँगची डार्क साईड दाखवणार आहे। म्हणजे हाँगकाँग जेवढं भारी दिसायला आहे त्याच्या उलट याची डार्क साईड पण एकदम खतरनाक आहे, कारण की हे छोटं आयलंड आहे आणि याच्यावरती लोक भरपूर आहे, त्याच्यामुळे खूप महाग आहे आणि जागा कमी आहे, त्याच्यामुळे इथले घरांचे रेट वगैरे एवढे जास्त आहे की इथले जे मिडल क्लास लोक आहेत ते अफोर्डच नाही करू शकत। आणि इथले जे श्रीमंत लोक आहे ते तर एवढे श्रीमंत आहे ते सगळ्यांकडून तुम्हाला टेस्ला मिळेल, फरारी मिळेल, एवढे भारी भारी गाड्या घेऊन फिरता। पण जे नॉर्मल मिडल क्लास किंवा गरीब लोक आहे इकडचे, त्यांचे राहायचे वगैरे खूप हाल आहे इकडे। तर ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर एक गायडेड टूर मी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये डार्क साईड ऑफ हाँगकाँग ते दाखवतील। तर लवकरच आता आमचं एक गाईड येईल, तर गाईड आम्हाला पूर्ण घेऊन जाईल आणि इकडचे बिल्डिंग्स वगैरे त्याच्यामध्ये पण घेऊन जाणार आहे की इकडचे जे नॉर्मल लोक आहेत ते कसे राहतात, कारण की इकडं घरं तर कोणीच अफोर्ड करू नाही शकत, एवढे महाग आहे। जे श्रीमंत लोक आहेत ते तिकडे घर घेऊ शकता आणि बाकीचे रेंटने राहतात, तर रेंटसुद्धा एवढं आहे की एका फ्लॅटचे 4 भाग करता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक राहतात, एवढं महाग आहे ते सर्व। तर तुम्हाला आज पूर्ण मी हाँगकाँगची डार्क साईड दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला। तर मित्रांनो, आता टूर सुरू झालेली आहे आणि इथली सर्व माहिती देत आहे आम्हाला, म्हणजे समोर बघू शकता ते चाललो आहे। तर त्यांनी सांगितलं की आधी जे हाँगकाँगमध्ये बघा ही जी बिल्डिंग आहे, आधी अशा बिल्डिंग होत्या सर्व, पण नंतर गव्हर्नमेंटने सर्व अशा बिल्डिंग बनवण्यासाठी सांगितलं, कारण की नंतर पॉप्युलेशनच एवढी वाढली की त्यांना अशाच बिल्डिंग बनवाव्या लागल्या, कारण की मोकळ्या बिल्डिंग बनवूच नाही शकत ते, कारण की इथली पॉप्युलेशनच एवढी, त्याच्यामुळे या बिल्डिंग सर्व अशा बनवाव्या लागल्या। आता यांनी इकडे एक रेंटची इन्फॉर्मेशन दिली, रेंट किती आहे ते मला दाखवतो मी। हे बघा इकडे सर्व रेंटने मिळतात, एकदम एवढे एवढे रूम आहे, म्हणजे 1-2 माणसं राहतील एवढे। तर 82,000 रुपये, 53,000 रुपये, 43,000 रुपये, इकडे बघू शकता तुम्ही एवढे छोटे छोटे रूम। हे मंथली रेंट आहे फक्त। तर हा रूम बघा 43,000 रुपये पर मंथ प्राईस आहे, फक्त एक जण झोपेल आणि वॉशरूम आहे, बस एवढंच आहे। तर एवढं महाग आहे इथे सर्व, कारण की पॉप्युलेशन एवढी इथली। बाकी बघा इकडे बाकीचे फ्लॅट्स आहे, इथे 1,30,000 रुपये आहे, 1,20,000मध्ये तुम्हाला एवढं फक्त रूम मिळेल। त्यांनी सांगितलं की जे सेल्स पर्सन म्हणून काम करता मॉलमध्ये वगैरे, तर त्यांना $16,000 मंथली सॅलरी मिळते आणि $16,000मध्ये जर तुम्ही बघितलं तर $4,000-5,000 त्यांचं रेंटच जातं। म्हणजे जे चांगलं काम करत आहेत ते फक्त हे अफोर्ड करू शकता, बाकी जे गरीब वगैरे लोक आहेत ते तर हे पण अफोर्ड नाही करू शकत, म्हणजे एवढे छोटे छोटे रूम पण इथले लोक अफोर्ड नाही करू शकत। ते अजून काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते नवीन नवीन ते पण सांगतो मी तुम्हाला। चालू आहे आपली टूर। तर आता तुम्हाला मी इथले घरं दाखवतो। तर हा एकच फ्लॅट आहे पूर्ण, तर याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे पार्ट केलेले आहे। तर हे बघा, तर हा रूम बघा, तर रूम 58,000 रुपये रेंट याचं 1 महिन्याचं, 10 बाय 10चं रूम आहे फक्त। तर इकडे बघा हे बाथरूम आहे, त्याच रूममध्ये इथे बाथरूम, तिथेच आंघोळ करायची। त्याच्यानंतर इकडे बघा हा किचन आहे, त्यानंतर इकडे झोपण्यासाठी डबल बेड आहे आणि प्रत्येकाचे मीटर आहे सर्व। तर अशा पद्धतीने लोक राहतात इकडे। मित्रांनो, आपण मागे जे आत्ता रूम बघितला तर तो एक फ्लॅट होता, त्या एका फ्लॅटचे त्यांनी 9 पार्ट केलेले होते आणि ते सगळे भाड्याने दिले होते। म्हणजे विचार करा ती बिल्डिंगमधला तो फ्लॅट किती महागाचा असेल, कारण की रेंट असतं 58,000 रुपये एवढं एवढं 10 बाय 10च्या खोलीचं आहे। तर अवघड आहे इकडे राहणं। तर हे बघा मित्रांनो, इकडे ज्या बॅग दिसत आहे ते होमलेस लोक राहतात इथे। आणि पार्कमध्ये इकडे बघू शकता तुम्ही, गव्हर्नमेंटने जे बसण्याचे जेवढे पण आहे तिथं ते पूर्ण आर्मरेस्ट टाकलेले, कारण की इथे झोपायला नको लोक, त्याच्यामुळे, कारण की होमलेस लोक पण भरपूर आहे। तरी बघा ही गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे, आता 1930मध्ये बनलेली बिल्डिंग आहे, तर याच्यामध्ये पण ते घेऊन जाणार आहे। तर मध्ये आलेलो आहे, तर आता ते आम्हाला चहा वगैरे देणार आहे इकडे। एवढे चहाचे प्रकार आहे त्यांच्याकडे वेगवेगळे। तरी मलबेरी टी घेतलेली आहे, ट्राय करून बघतो आता कशी लागते मलबेरी टी। नॉर्मल ग्रीन टी सारखी आहे, एवढी काही खास टेस्ट नाही आहे बघायला गेलं तर, पण इकडे फेमस आहे। आता चहा वगैरे पिऊन झालं आहे आणि चाललो आता पुढे। तर या टूरमुळे भरपूर गोष्टी माहीत झाल्या, कारण आपण कोणत्या पण सिटीमध्ये वगैरे फिरतो तर आपल्याला फक्त बाहेरून बाहेरून दिसतं सर्व, बिल्डिंग्स आहे, भारी भारी रस्ते आहे, पण त्यांची रिॲलिटी काय आहे, इकडे लोक कसे राहतात, तर ते पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळाली आणि अजून ते वेगवेगळी माहिती सांगणार आहे। एका मंदिरामध्ये आणले त्यांनी आम्हाला।
मस्त आतमध्ये चाललो आहे आता मंदिराच्या. सगळ्यांना एक एक अगरबत्ती दिली त्याने. इकडे सगळे चप्पल घालूनच जातं मंदिरांमध्ये. मित्रांनो आता आम्ही टेम्पलपासून थोडं पुढे आलेलो आहे. तर इकडे एक पार्क आहे, तिथे सगळे होमलेस लोक राहतात. पाठीमागे बघत होतं हे पार्क आहे, तिथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे. गाईडने सांगितलं ते लोक डायरेक्ट मारता कॅमेरा वगैरे मध्ये जर घेऊन गेलो आपण तर डायरेक्ट अंगावर येतात ते लोक. त्याच्यामुळे मी फक्त आम्ही मध्ये गेलो आणि फिरून आलो, फक्त सर्व लोक बघून आलो. सगळे होमलेस लोक राहतात तिकडे आणि असे टेंट वगैरे टाकलेले आहे. त्या टेंटमध्ये राहतात काही जण असेच शेड खाली झोपतात आणि ज्यांना इकडे घर नाही काही नाही ते सगळे इकडेच येऊन राहतात. तर सगळ्यात आधी ते लोक इथे राहायचे, पुलाच्या खाली राहायचे. पण मग इकडच्या समोरच्या जे बिल्डिंग्सवाले सर्व त्या बिल्डिंग्सवाल्यांनी गव्हर्नमेंटला कंप्लेंट केली. तर मग त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटने त्यांना इथून उठवून दिलं, इथे फेन्सिंग वगैरे लावल्या. पण मग ते उठून इकडे परत इकडच्या पार्कमध्ये गेले. त्याच्यामुळे होमलेस लोकांची संख्या भरपूर आहे इथे. तर हाँगकाँगमध्ये टोटल 5,000 लोक होमलेस आहे. तरी सर्व इन्फॉर्मेशन यांनी आम्हाला दिली आहे. तर बघू अजून काय काय इन्फॉर्मेशन देतात आम्हाला. तर हे पब्लिक पार्क आहे, सगळे लहान मुलं वगैरे खेळता इथे. तर आता मार्केट दाखवण्यासाठी आणलं इकडचं. ते पूर्ण मार्केट आहे इकडं, सगळे फळं वगैरे विकत आहे. सगळे असेच लोकल मार्केट आहे पूर्ण. तर आता त्यांनी एका बिल्डिंगवरती आणलेलं आहे आम्हाला, तुम्हाला दाखवतो मी इकडचा व्ह्यू. तर समोरच्या बिल्डिंग दाखवण्यासाठी इकडे घेऊन आले ते. हे बघा, तर सर्व बिल्डिंग्स आहे. ते सांगताय की या बिल्डिंगच्या रूफवरती जे घरं बांधलेले हे सगळं इल्लीगल आहे आणि इकडचे लोक इल्लीगल घरं बांधून हे विकतावरती. बाकी इकडे बघू शकतात सगळे अँटीना दिसतील तुम्हाला लावलेले. तरी खाली पूर्ण मार्केट आहे. सर्व बिल्डिंग. New territory has a lot of Singapore. Maybe in Saigon, they have a lot of famous estates for Singapore. The houses I went to visit were behind the mountain, but the price per square meter was like 80,000, 80 or 90,000.